Hello student, welcome all of you. I am Mr. D.R. Mani from VIT Pal Mechanical Department. This is our course is Theory of Machine and our course code is 22438. So our course, this is our chapter number uh, 3, that is cam and follower, and we have seen from last 4 to 5 lectures, that is problems or numericals about the cam and follower. Okay, so today's we have see another one problem on cam and follower. Okay, so let's start our today's problem. A cam with a minimum radius of 25 mm rotating clockwise at uniform speed is to be designed to give a roller follower at the end of valve rod. Motion described below. ओके, आता इथं बघा कॅम मिनिमम रेडियस दिलेला आहे. गिवन डेटा लिहून घ्यायचा. मिनिमम रेडियस जो आहे 25 mm आहे. ओके, मिनिमम रेडियस आपल्याला कशासाठी उपयोगी पडतो? तर बेस सर्कल आपण जेव्हा ड्रॉ करतो, ज्यावेळी आपण प्रोफाईल कॅमचा ड्रॉ करणार आहे, ती जी प्रोसिजर आहे, डिस्प्लेसमेंट डायग्राम झाल्यावर आपण काय करतोय, आपण डायग्राम जे ड्रॉ करतोय cam. Okay, so in that we have to use minimum radius of cam 25 mm radius. Okay, so rotating clockwise at uniform speed is to be designed to give a roller follower. आता आपल्याला इथं जो फॉलोअर आहे तो रोलर दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे क्लॉकवाईज रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज आहे आणि युनिफॉर्म स्पीड आहे. ओके, आणि डिझाईन जो फॉलोअर दिलेला आहे तो रोलर फॉलोअर दिला आहे. आतापर्यंत आपण नाईफ एजचे फॉलोअर बघितलेले आहेत. नाईफ एज फॉलोअरचा आपण 3 प्रॉब्लेम बघितले, पण आता जो प्रॉब्लेम आपण बघणार आहे तो आहे रोलर फॉलोअर. सो ऍट द एंड ऑफ valve rod motion described below. First one is to raise the valve through 50 mm during 120 degree rotation of the cam. Okay, so first condition is that to raise the valve through 50 mm during 120 degree rotation of cam. Sorry. सो पहिला जो आहे तो आउटस्ट्रोक दिलेला आहे बघा. आउटस्ट्रोक जो आहे तो 120 डिग्री दिलेला आहे आणि जो आपल्याला लिफ्ट किंवा आपण त्याला स्ट्रोक म्हणतो, तो जो दिलेला आहे तो 50 मिलीमीटर दिलेला आहे. ओके, सो 50 मिलीमीटर स्ट्रोक अँड 120 डिग्री आउटस्ट्रोक. नेक्स्ट आपल्याला दिला आहे टू कीप द वॉल फुल्ली रेज्ड थ्रू द नेक्स्ट 30 डिग्री. म्हणजे आता ड्युएल आहे, म्हणजे कीप द वॉल फुल्ली रेज्ड थ्रू नेक्स्ट 30 डिग्री. फुल्ली रेज्ड म्हणजे फुल ओपन पोझिशन मध्ये तो तसाच काय करणार आहे, 30 डिग्री पर्यंत राहणार आहे, म्हणजे त्याला ड्युएल आपण म्हणतो. त्यानंतर टू लोअर द वॉल ड्युरिंग नेक्स्ट 60 डिग्री. लोअर द वॉल म्हणजे काय, रेजच्या अपोजिट लोअर. रेझिंग जसं होणार तसं आता लोअरिंग होणार. लोअर जे होणार आहे म्हणजेच आउटस्ट्रोक आपला जो आहे तो 60 डिग्रीचा आहे. नेक्स्ट टू कीप द वॉल क्लोज्ड ड्युरिंग रेस्ट ऑफ द रिव्होल्युशन. नंतर परत काय, कीप द वॉल क्लोज्ड म्हणजे तो तसाच क्लोज्ड पोझिशन मध्ये राहणार आहे. रेस्ट पोझिशन मध्ये तो 150 डिग्री आहे. ओके, म्हणजे आपल्याला चारही स्ट्रोकचे अँगल दिलेले आहेत आणि म्हणजे 4 अँगल दिले आहेत आणि लिफ्ट दिलेले आहे या डेटामध्ये. आफ्टर दॅट द डायमीटर ऑफ द रोलर इज 20 मिलीमीटर. आता तो रोलरचा, आता आपल्याला इथं फॉलोअर कुठला दिला आहे, रोलर फॉलोअर. त्या रोलर फॉलोअरसाठी जो आवश्यक आहे डेटा तो सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे त्या रोलरचा डायमीटर तो 20 मिलीमीटर दिलेला आहे बघा. अँड डायमीटर ऑफ द कॅमशाफ्ट, त्याच्यामध्ये कॅमशाफ्ट अजून एक छोटं डायमीटर असतं, छोटा सर्कल आहे, त्याला आपण कॅमशाफ्ट म्हणतोय. कॅमशाफ्टचा जो डायमीटर दिलेला आहे तो 25 मिलीमीटर दिलेला आहे. ओके, सो असा डेटा जे दिलेला आहे. त्याच्यानंतर काय, ड्रॉ द प्रोफाईल ऑफ द कॅम व्हेन. आता दोन कंडिशन आहेत बघा. ड्रॉ द प्रोफाईल ऑफ द कॅम व्हेन. फर्स्ट कंडिशन इज दॅट द लाईन ऑफ द स्ट्रोक ऑफ द वॉल रॉड पासेस थ्रू द ऍक्सिस ऑफ द कॅमशाफ्ट. सो पहिला जो कंडिशन दिलेला आहे, जे आपल्याला कॅमशाफ्ट आहे तो कॅम फॉलोअर आणि आपला कॅम याच्यामध्ये काय सेम ऍक्सिस आहे बघा. लाईन ऑफ स्ट्रोक ऑफ द वॉल रॉड पासेस थ्रू द ऍक्सिस ऑफ द कॅमशाफ्ट, म्हणजे सेम ऍक्सिसचं एक कंडिशन आहे. दुसरे लाईन ऑफ स्ट्रोक ऑफ द इज ऑफसेट 15 मिलीमीटर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ द कॅमशाफ्ट. सो जो लाईन ऑफ स्ट्रोक आहे, ओके,
तो ऑफसेट आहे. दुसरा जो कंडिशन दिलाय ती 15 मिलीमीटर ऑफसेट दिलेला आहे फ्रॉम ऍक्सिस ऑफ कॅमशाफ्ट. म्हणजे दोन कंडिशन दिल्यात, एक आहे सेम ऍक्सिस, दुसरा आहे ऑफसेट ऍक्सिस. तर वन बाय वन आपण काय करूया आता, दोन्ही कंडिशन मध्ये कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपण बघूया. ओके, सगळ्यात महत्वाचं आपल्याला पुढचा जो अजून एक आहे की आपल्याला महत्वाचं काय की डिस्प्लेसमेंट डायग्राम जी आहे ती कुठली, ड्रॉ डिस्प्लेसमेंट द velocity of the acceleration diagram for one complete revolution of the cam. ओके, सो इथं आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे डिस्प्लेसमेंट डायग्राम. ओके, सो इथं महत्वाचं बघा आता कंडिशन, सगळ्यात महत्वाचं काय, कंडिशन काय दिलेली आहे. बघा आता महत्वाचं जे डिस्प्लेसमेंट डायग्राम ड्रॉ करायचे आहे त्याच्यामध्ये काय डेटा दिलाय बघा. इथं द डिस्प्लेसमेंट ऑफ द वॉल while being raised and lowered is to take place with simple harmonic motion. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट आपल्याला जे दिलेले आहे ती का आपण काय करायचे आहे, सिंपल हार्मोनिक मोशन या मेथडनं डिस्प्लेसमेंट डायग्राम ड्रॉ करायचे आहे. आता इथं कंडिशन फर्स्ट, आता आपल्याला काय आलेलं आहे की आपल्याला जी डिस्प्लेसमेंट डायग्राम आहे ती सिंपल हार्मोनिक मोशन या मेथडनं आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्याची मेथड काय आहे आपल्याला माहिती आहे. आता सुरुवात पहिल्या फर्स्ट कंडिशन तुम्ही काय करणार आहे, प्रॉब्लेम नीट वाचून घेणार, नंतर जो गिव्हन डेटा आहे तो गिव्हन डेटा तुम्ही लिहून घेणार. ओके, लिहून घेतल्यानंतर आपल्याला डिस्प्लेसमेंट डायग्राम तयार करायचा आहे. तर डिस्प्लेसमेंट डायग्राम साठी आपला जो स्केल आहे ते घ्यायचा आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 डिग्री. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 डिग्री हे स्केल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल 20 डिग्री, आपलं टोटल रोटेशन कॅमचं आहे 360 डिग्री. सो 360 डिग्री डिवायडेड बाय 20. ओके, 360 डिग्री डिवायडेड बाय 20. सो आपल्याला 18 सेंटीमीटर आपलं जे आन्सर येणार आहे ते 18 सेंटीमीटर. सो 18 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची. इथून काय करायचं आहे, 18 सेंटीमीटरची पहिला लाईन ड्रॉ करायची. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चार पार्ट दिलेले आहेत. पहिला आउटस्ट्रोक, ड्युएल, रिटर्न स्ट्रोक आणि ड्युएल. आउटस्ट्रोक पहिला जो दिलेला अँगल तो 120 डिग्री दिलाय, डिवाइड बाय 20 करा. परत 30 डिवाइड बाय 20, 60 डिवाइड बाय 20 आणि 150 डिवाइड बाय 20. असे आन्सर्स असे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. जे काय आन्सर असेल त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे, हे पार्ट करून घ्यायचे. इथं फर्स्ट पार्ट, इथं सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, सो पहिला जो आहे तो 120 डिग्री, नंतर 30 डिग्री, 60 डिग्री आणि 150 डिग्री असे चार पार्ट्स करून घेतले. आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं आहे की हा जो आहे इथून आपल्याला लिफ्ट दिलेला आहे, एक डेटा आपल्याकडे आहे लिफ्ट. ओके, जो दिलेला आहे तो 50 मिलीमीटर दिलेला आहे. पहिल्याच कंडिशन मध्ये आपल्याला दिलेला आहे 50 मिलीमीटर लिफ्ट. आउटस्ट्रोक रेज जे होणार आहे, रेज रेज म्हणजे हे अशा पद्धतीने आणि लोअर्ड म्हणजे खाली, लक्षात ठेवा. मग रेज म्हणजे रायझिंग होणार 50 मिलीमीटर, म्हणजे हे अशा पद्धतीने वरती 50 मिलीमीटरचा असा ब्लॉक तयार करून आपण घेणार, 50 मिलीमीटर हाईट. ओके, आणि या पद्धतीने आता हे आपल्याला ऑलरेडी आपण पार्ट केलेले आहे त्याच्यामधून काय करा, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्या. म्हणजे साधारणपणे आपलं जे ब्लॉक असा असेल आणि त्या ब्लॉक मध्ये जो पार्ट केलेला आहे आपण, हे बघा इथं काय करा, लाईन्स ड्रॉ करून घ्या वरतीपर्यंत. ओके, आता आपली कंडिशन काय, सेमी सर्कल, सेमी सर्कल ड्रॉ करायचं. सेमी सर्कल सेंटर मार्क करा, कंपासनं काय करा, सेमी सर्कल ड्रॉ करा. सेमी सर्कल झाल्यावर याचे पार्ट करून घ्या. ओके, आता याचे पार्ट किती घेणार, 1 2 3 4 5 6, 6 पार्ट. म्हणजे आता 180 डिग्री डिवायडेड बाय 6. कारण हे बघा इथं किती आहे, 180 डिग्री आहे, बरोबर आहे काय. याचे 6 पार्ट करायचे म्हणजे काय करणार, 180 डिग्री डिवाइड बाय 6. सो प्रत्येक पार्ट 30 डिग्रीचा प्रत्येक पार्ट येणार. अशा पद्धतीने हे
काय करा मार्क करून घ्या. ओके. त्यानंतर हेला जोडा सेंटरला. ओके. हे जोडल्यानंतर प्रत्येक पार्ट मधून होरिझोंटल लाईन, प्रत्येक पार्ट मधून होरिझोंटल लाईन ड्रॉ करून घ्या. ओके. थ्रूआउट इथपर्यंत जाऊ दे साधारणपणे. आउटस्ट्रोक जे आहे त्या आउटस्ट्रोक पर्यंत जाऊ दे. आता ह्या लाईन्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी लाईन आहे ही आणि ही म्हणजे आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक याचे 6 पार्ट करून घ्यायचे. मग ह्याचे 6 पार्ट म्हणजे आता हे जे आपल्याला डिस्टन्स आहे डिवाइड बाय 6, हे डिस्टन्स बघा ते डिवाइड बाय 6. त्यानंतर हे 6 पार्ट्स करून घेतले. ह्याचे पण 6 पार्ट्स करून घ्या आउटस्ट्रोकचे. प्रत्येक पार्ट्स मधून काय करा, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. प्रत्येक पार्ट्स मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. आणि आता काय करायचं आहे, हे बघा आता काय करा तुम्ही याला लेटरिंग करा ABCDE आणि इतर लेटरिंग करा 1 2 3 4 5 नंबरिंग करा 6 0 डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश अशा पद्धतीने नंबरिंग करा. त्यानंतर प्रत्येक पार्ट मधून काय करा, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. आता आपलं हे सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर काय करा, होरिझोंटल लाईन आणि व्हर्टिकल लाईन बघा, ही पहिली लाईन आहे ए आणि ही 1 मधून जाणारी एक क्रॉस पॉइंट जो आहे हा पॉइंट, त्या पॉइंट मध्ये काय करायचं आहे, त्या पॉइंट मार्क करायचा. हे बघा ही होरिझोंटल लाईन आली, ही दुसरी व्हर्टिकल लाईन, इथं पॉइंट मार्क करा. तर हा D E F असे हे पॉइंट सगळे मार्क करा. नंतर हा G H, परत इथं J K L M N P असे पॉइंट्स काय करा मार्क करून घ्या. जी होरिझोंटल लाईन आहे ती आणि व्हर्टिकल लाईन असे पद्धतीनं पॉइंट्स मार्क करून घ्या. पॉइंट्स मार्क केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस, हे पॉइंट्स जोडा. ओके. हे पॉइंट जोडल्यानंतर हे इथपर्यंत येऊ दे, असा हा कर्व आपल्याला मिळाला. दिस इज द कम्प्लिटेड अवर डिस्प्लेसमेंट डायग्राम. ही झाली आपली डिस्प्लेसमेंट डायग्राम. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आता आपलं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे सिंपल हार्मोनिक मोशन डिस्प्लेसमेंट डायग्राम. आता आपल्याला एक डेटा तयार करायचा आहे. तो म्हणजे एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवा. मिनिमम रेडियस ऑफ कॅम प्लस हाफ डायमीटर ऑफ रोलर, हा जो फॉर्म्युला आहे तो लिहून काढा आणि तो पाठ करा. मिनिमम रेडियस ऑफ कॅम आपल्याला दिलेला आहे, मिनिमम रेडियस किती दिलेला आहे 25 mm प्लस हाफ इंटू डायमीटर ऑफ रोलर, ते सुद्धा दिलेलं आहे. डायमीटर ऑफ रोलर आपल्याला दिलेला आहे 20 इंटू 20 हाफ इंटू 20. आता हे कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला आन्सर येते 35 मिलीमीटर. ही मिनिमम रेडियस ऑफ कॅम प्लस हाफ इंटू डायमीटर ऑफ रोलर. आता हे काय OA, आपण काय करणार आहे O to A म्हणजे आपला जो मधला पॉइंट आहे. आता हे कशासाठी लागणार आहे ते पुढे तुम्हाला सांगतो मी. हे जे लागणार आहे आपल्याला, हा कॅल्क्युलेशन आपल्याला पार्ट पुढे लागणार आहे, ते कशासाठी लागणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. फक्त आता आपला आन्सर आले OA इज इक्वल टू 35 मिलीमीटर, लक्षात ठेवा. ओके. आफ्टर दॅट आता बघा कशा पद्धतीने आपल्याला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता सेम ऍक्सिस, पहिला कंडिशन आपण काय बघूया, सेम ऍक्सिसचा जो प्रॉब्लेम आहे, सेम ऍक्सिस तो कसा सॉल्व्ह करायचा आपण रोलर फॉलोअरनं बघू. ओके. आता पहिले सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पहिलं एक कॅमशाफ्ट. हे बघा आपल्याला कॅमशाफ्ट आपल्याला काय दिलेलं आहे, डायमीटर दिलेला आहे. आता किती आहे तो तुम्हाला दाखवतो मी. बघा पहिलं सर्कल, सॉरी इथं बघा, डायमीटर ऑफ रोलर 20 mm आणि डायमीटर ऑफ कॅमशाफ्ट 25 mm. म्हणजे डायमीटर आहे तो, म्हणजे 12.5 कंपास मध्ये घ्या. पहिली सुरुवात बघा, पहिला काय करा, एक सेंटर मार्क करा. 12.5 कंपास मध्ये घ्या. 12.5 म्हणजे रेडियस 12.5 म्हणजे डायमीटर किती आला 25 मिलीमीटर. सो 12.5 मिलीमीटर रेडियस घ्या आणि 25 मिलीमीटर म्हणजेच तो डायमीटर. त्याचे एक सर्कल तयार करा.
ओके, हे कॅमशाफ्ट सर्कल झालं. आता त्याच्यानंतर इथं बघा कॅमशाफ्ट आहे. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक सर्कल जे आहे ते बेस सर्कलचा आपल्याला ऑलरेडी डेटा दिलेला आहे. जो बेस सर्कलचा किती दिलाय बघा, पुन्हा एकदा बघू आपण. बघा डायमीटर बेस सर्कल वरती सुरुवातच पहिल्याच पॉइंट आहे बघा, कॅम विथ मिनिमम रेडियस 25 मिलीमीटर. सो 25 मिलीमीटरचं हे सर्कल तयार करून घ्या. हे सर्कल आहे पहिला झालेला आपलं. आता ही 25 मिलीमीटरचं दुसरं सर्कल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अजून एक सर्कल ड्रॉ करायचं आहे जे आहे प्राईम सर्कल, आणि ते आहे O2A. आता मगाशी आपण जे डेटा काढला 35 मिलीमीटर जे कॅल्क्युलेशन केलं ते हे सर्कल. म्हणजे आता इथं 3 सर्कल आहे बघा. आपल्या नाईफ एजला हे सर्कल नसते, नाईफ एज मध्ये हा सर्कल नसते, पण जे कॅम अँड फॉलो जो रोलर फॉलोअर आहे त्या रोलर फॉलोअर मध्ये मात्र प्राईम सर्कल येते. ओके, त्यामुळे हे प्राईम सर्कल ह्याच्यामध्ये वेगळा आहे, नवीन आहे आता. तर आपल्याला हे पहिले एक सर्कल, हे दुसरं बेस सर्कल, म्हणजे कॅमशाफ्ट सर्कल हे बेस सर्कल झालं, आणि हे प्राईम सर्कल. ओके, हे प्राईम सर्कल 35 mm OA डिस्टन्स, हे O2A हे 35 mm दिले, 35 mm कंपास मध्ये घ्या आणि सर्कल ड्रॉ करा. ओके, आता 3 सर्कल आपले ड्रॉ झाले. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे आपण इथून इथं आपलं जे सर्कल आहे, आपलं जे आपलं कॅम, आता आपला रोलर फॉलोअर तयार करायचा. तो रोलरचा जो हा डायमीटर आहे तो किती आहे बघूया आपण. बघा रोलरचा डायमीटर ऑफ रोलर इज 20 mm. ओके, सो रोलर डायमीटर आपला 20 मिलीमीटर. तर आपण काय करायचं सांगतो तुम्हाला. रोलर जो आहे तो हा सेंटर, आता इथं काय करायचं आहे बघा, O2A आपण हे सर्कल जे ड्रॉ केलेलं आहे. ओके, या O2A मध्ये A हा पॉइंट जो आहे, या पॉइंटला काय करा, या पॉइंटला सर्कल ड्रॉ करा, जे काय आहे 20 मिलीमीटर त्याचा डायमीटर आहे. ओके, तर या सेंटरला सेम ऍक्सिस आहे, त्यामुळे हा सेम ऍक्सिसचा तुम्ही पॉइंट इथं काय करा, या पॉइंटला एक रोलर ड्रॉ करा. तो रोलर डायमीटर 20 मिलीमीटर आपल्याला दिलेला आहे, तर तो घ्या कंपास मध्ये, रोलर ड्रॉ करा, आणि इथून काय करा, याला वरती एक्सटेंड करा लाईन्स. म्हणजे हा रोलर फॉलोअर झाला. आता आपण काय करायचं आहे, या लाईन्स पासून आपल्याला काय करायचं आहे, अँगल टाकायचे आहे. अँगल जे टाकताना आपण काय करायचं आहे, पहिला जो आहे आउटस्ट्रोक 120 डिग्री. बघा आउटस्ट्रोक किती आहे, 120 डिग्री. आउटस्ट्रोक म्हणजे हे जे सर्कल आहे ह्याचे काय करायचे, आउटस्ट्रोक 120 डिग्री, त्यानंतर 30 डिग्री ड्युएल, परत 60 डिग्री, आणि उरलेला रिमेनिंग काय असेल ते 150 डिग्री. ओके, असे अँगल टाकून घ्या. अँगल टाकल्यानंतर आता काय करायचं आहे, तर प्रत्येक जो आउटस्ट्रोक आहे बघा, हा 120 डिग्री आउटस्ट्रोक आहे, हा आउटस्ट्रोक आहे, आणि हा रिटर्न स्ट्रोक आहे. तो 120 डिग्री डिवायडेड बाय 6 म्हणजे किती आले, 20 डिग्री, म्हणजे एक पार्ट 20 डिग्रीचा झाला. असा याच्यामध्ये काय करा, 1 2 3 4 5 6 6 पार्ट करून घ्या, म्हणजे 20 डिग्रीचे एक अँगल टाका. ओके, 20 डिग्रीचे. तसंच इथं तर किती आहे बघा, 60 डिग्री आहे आउटस्ट्रोकला. 60 डिग्री डिवाइड बाय 6 म्हणजे 10 डिग्री. तर एक पार्ट 10 डिग्रीचा इथे येणार. अशा पद्धतीनं 6 पार्ट करून घ्या. आणि प्रत्येक पार्ट, आता इथं काय करायचं, सेम ऍक्सिसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण या सेंटर मधून प्रत्येक पार्ट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, अशी लाईन ड्रॉ करायची प्रत्येक पार्ट मधून जाणारी. प्रत्येक पार्ट मधून जाणारी लाईन ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट डायग्राम वरचं जे डिस्टन्स आहे, ओके, ते इथं घ्यायचं आहे. डिस्प्लेसमेंट डायग्राम वरचं जे डिस्टन्स आहे
म्हणजे 1 टू बी, 2 टू सी, 3 टू डी, जसं आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे आपण काय करायचं, कंपास घ्यायचा, कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं, कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं 1 टू बी, 2 टू सी, कारण ए पॉइंट हा झिरोलाच आहे, 3 टू डी, 4 टू ई, 5 टू एफ, हे जे डिस्टन्सेस आहेत ते डिस्टन्सेस घ्या, रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स, आणि ते डिस्टन्स काय करा, कंपास न इकडे ट्रान्सफर करायचे. कंपास न काय करा, याच्यामध्ये इथं ट्रान्सफर कराय बघा. या आता हे जे आहे ट्रान्सफर करत असताना आपल्याला महत्वाचं तुम्हाला सांगतो की आपण इथं फक्त हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलेलं, बेस सर्कल जे आहे या सर्कलवरनं 1 2 3 पॉइंट आपण कंपासचं टोक इथं ठेवत होतो बेस सर्कलवर. पण आता तसं नाही, आता कंपासचं टोक हे इथं ठेवायचं, म्हणजे 1 2 3 4 इथं लिहा. कुठलं सर्कल, प्राईम सर्कल. प्राईम सर्कलवर काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 लिहायचं आहे, म्हणजे पॉइंट्स लिहा. आणि मग इथून 1 टू बी, 2 टू सी, 1 टू बी, 2 टू सी, 3 टू डी, 4 टू ई, 5 टू एफ आणि 6 टू जी, हे असे डिस्टन्सेस टाका. असे असे डिस्टन्सेस टाका. ओके, हे डिस्टन्सेस टाकल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या प्रत्येक हे जे पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत, हा बी मिळाला, सी मिळाला, डी मिळाला, ई मिळाला, एफ मिळाला, जी मिळाला, प्रत्येक पॉइंट मधून काय करायचं आहे, 20 mm च रोलर ड्रॉ करायचा. इथं रोलर ड्रॉ केला, तो सेंटर पकडायचा आणि आपण रोलर ड्रॉ करायचा, असे रोलर ड्रॉ करायचे. ओके, सेम काय करा, जस्ट मिनिट. ओके, सो अशा पद्धतीने काय करा, रोलर ड्रॉ करून घ्या. तसंच खाली आउट सर्कलला पण, आउट सर्कलचं पण काय करा, आउटवर्ड स्ट्रोक, आउटवर्ड स्ट्रोकचं पण काय करा, हे जे असे पार्ट करून घेतलेले आहेत आपण, लाईन्स ड्रॉ करून घेतलेले आहेत, त्या प्रत्येक लाईन्स मधून इथून प्राईम सर्कल जे आहे आपलं, प्राईम सर्कल आहे बघा, हे सर्कल, हे जे सर्कल आहे त्या सर्कलवर कंपासचं टोक ठेवायचं आहे, इथून ही डिस्टन्सेस टाकायचे. ओके, असे डिस्टन्सेस टाकायचे. आता तुम्हाला इथं असे रोलर 20-20 मिलीमीटरचे असे रोलर ड्रॉ करायचे. ओके, प्रत्येक पॉइंट मधून, म्हणजे आता आपल्याकडं बघा असे रोलर आपण ड्रॉ करून घेतलेले आहे. आता नेक्स्ट शेवटची स्टेप आपली, आपल्याला कॅम प्रोफाईल तयार करायचा आहे. कॅम प्रोफाईल तयार करण्यासाठी आता आपण काय करायचं आहे, हे बघा, ह्याला हे जे रोलर ड्रॉ केलेत त्या रोलरला असे टँजंट काय करायची, लाईन्स ड्रॉ करायची, हे बघा, आणि ही कम्प्लीट करायची. म्हणजे जो मिळणार आहे तो म्हणजे आपला, बघा हे जे तुम्हाला रोलर दिसतात त्या रोलर्सला टँजंट, स्पर्शिका म्हणते मी, असं तुम्ही काय करायचे, स्पर्श करणारे असे पॉइंट्स फक्त त्याला टच झाला पाहिजे. स्मूथ कर्व ड्रॉ करायचा आहे, एवढा असा स्मूथ कर्व ड्रॉ करा, ज्याला जस्ट त्याच्या बेस किंवा त्या सर्कलला टच झाला पाहिजे, अशी लाईन. दिस इज अवर कॅम प्रोफाईल. ओके,
सो ही मेथड आहे की आपले जे रोलर फॉलोअर जो आहे तर रोलर फॉलोअर जर आपल्याला दिला तर कशा पद्धतीने सेम ॲक्सेसचा प्रॉब्लेम ड्रॉ करायचा आहे ती ही मेथड आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पहिला डिस्प्लेसमेंट डायग्राम तयार करून घ्या. डिस्प्लेसमेंट डायग्राम तयार झाल्यानंतर तुम्ही काय करा, ही हा कॅम प्रोफाईल जो आहे तो या रोलर फॉलोअरच्या मेथडनं ड्रॉ करून घ्या. ह्यात महत्त्वाच्या ज्या स्टेप्स आहेत ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्राईम सर्कल. हा डेटा तुम्हाला आधी मिळायला पाहिजे आणि त्यासाठी जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हा फॉर्म्युला जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर हा फॉर्म्युला तुम्ही काय करा, पहिला हे वापरून तुम्ही हा डेटा तुम्हाला काढणं गरजेचं आहे. हे कधी आपण प्रॉब्लेम सुरू करण्याच्या म्हणजे कॅम प्रोफाईल ड्रॉ करायच्या अगोदर आपल्याला हा डेटा लागणार आहे. सो ए डिस्टन्स, कारण प्राईम सर्कल हे न काय तयार होणार आहे, प्राईम सर्कल. ओके, सो हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं ओके, सो या पद्धतीने आपल्याला प्राईम सर्कल पहिला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं जे पहिला कॅमशाफ्ट सर्कल, त्यानंतर बेस सर्कल, त्यानंतर प्राईम सर्कल, असे 3 सर्कल ड्रॉ करायचे. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर जे पॉइंट्स आपण मार्क करणार आहे, इथून आपण जे लाईन्स टाकणार, त्या लाईन्स टाकल्यानंतर या प्राईम सर्कलवर काय करा, पार्ट करून घ्या. आपण काय करतोय की मागचे जे आतापर्यंत प्रॉब्लेम झालेत त्याच्यामध्ये आपल्याला प्राईम सर्कल हे नव्हतं, आपल्याला बेस सर्कल होतं आणि बेस सर्कलवर आपण असे पॉईंट्स मार्क करून घेतले आणि तिथून कंपासनं डिस्टन्स टाकत होतो. पण इथं तसं करायचं नाही. इथं काय करायचं आहे, हे जे प्राईम सर्कल आहे, प्राईम सर्कलवर काय करायचे, असे पार्ट्स करायचे आहेत आणि तिथून डिस्टन्सेस टाकायचे आहेत, हे एवढं लक्षात घ्या. ओके, ते डिस्टन्सेस टाकल्यानंतर या पॉईंटमधून या प्रत्येक पॉईंटमधून जे आपण मार्किंग, जे असं डिस्टन्सेस आपण आपण आर्क आपण ड्रॉ केलेले आहेत आणि ते आपल्याला हा आणि हा असे जे पॉईंट्स मिळाले आहेत, ओके, क्रॉस पॉईंट, त्या प्रत्येक पॉईंट मधून काय करा, कॅम रेडियस, कॅमचं जे तुम्हाला डेटा दिलाय 20 मिलीमीटर डायमीटर दिलाय, ओके, सॉरी, रोलर डायमीटर. सो रोलर तुम्ही प्रत्येकाच्या पॉईंट मधून रोलर ड्रॉ करा. ओके, हे करणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे रोलर असे मर्ज झाले तरी चालतात, असं काही नाही की हे लांब लांबच यायला पाहिजे असं काही नाही, ते डिपेंड्स आहे. ओके, इथं बघा आता मर्ज असे झालेले आहेत, ओके, एकमेकात मर्ज झालेले आहेत. सो हे सर्कल ड्रॉ केल्यानंतर या सर्कलला सर्कलला टच झालं पाहिजे. असं नाही की याच्या खालच्याच पॉईंटला, म्हणजे तुम्ही असं नाही जोडायचं की हे शेवटचा पॉईंट आहे म्हणून या पॉईंटलाच, असं नाही. तर त्याला टच फक्त झालं पाहिजे सर्कलला, कुठल्याही पॉईंटला होऊ दे, पण महत्वाचं काय आहे की ते असे लाईन टच झाली पाहिजे आणि असा स्मूथ कर्व तुम्ही ड्रॉ करायचा आहे. ओके, सो दिस इज अवर कॅम प्रोफाईल डायग्राम विथ द roller follower same axis, roller follower with same axis. आता तुम्हाला अजून एक आपण एक आहे प्रॉब्लेम जो डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला काही वेळेला काय होतं की ही डिस्प्लेसमेंट डायग्राम आहे ती आपल्याला 2 मेथडनं आपल्याला ड्रॉ करावं लागते ऍट अ टाइम. ओके, तुम्हाला मी दाखवतो. आता इथं तुम्हाला दिसते की इथं तुम्हाला दोन्ही बघून दिसते बघा. पहिली मेथड आहे
पहिला हाफ आउटस्ट्रोक जो दिलाय तो आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटी मेथड आणि दुसरा रिटर्न स्ट्रोक जो आहे तो आहे युनिफॉर्म एक्सेलरेशन अँड रिटार्डेशन मेथड. ओके, तर तो एक फक्त आपण आता प्रॉब्लेम बघू. ओके, तर तो कसा दिलेला असतो बघा. कन्स्ट्रक्शन द प्रोफाइल ऑफ द कॅम्प टू सूट द फॉलोइंग स्पेसिफिकेशन. त्याच्यामध्ये कॅम्पशाफ्ट डायमीटर 40 मिलीमीटर, लिस्ट रेडियस ऑफ कॅम्प म्हणजे मिनिमम रेडियस ऑफ कॅम्प 25 मिलीमीटर, डायमीटर ऑफ रोलर 25 मिलीमीटर, अँगल ऑफ लिफ्ट दिला आहे 120 डिग्री, अँगल ऑफ फॉल 150 डिग्री, लिफ्ट ऑफ फॉलोवर 40 मिलीमीटर, नंबर ऑफ पॉजेस आर 2 ऑफ इक्वल इंटरवल बिटवीन मोशन. आता बघा इथं तुम्हाला लक्षात येते की अँगल जे आहेत म्हणजे अँगल ऑफ लिफ्ट दिलाय 120 डिग्री, अँगल ऑफ फॉल 150 डिग्री दिलेला आहे. ओके, आणि नंबर ऑफ पॉजेस काय केले आहेत म्हणजे पॉजेस म्हणजे लक्षात आलं ड्वेल. नंबर ऑफ पॉजेस काय इक्वल इंटरवल बिटवीन मोशन म्हणजेच काय सेम असणार आहेत. नंबर ऑफ पॉजेस जे असणार आहेत इक्वल इंटरवल म्हणजे त्यांचे जी टायमिंग आहे किंवा त्यांचा जो अँगल आहे तो सेम असणार आहे. आता इथं काय करायचं आहे बघा. आता आपल्याला आता अजून काय दिलेलं आहे बघा. ड्युरिंग द लिफ्ट द मोशन इज SHM. ड्युरिंग द फॉल द मोशन इज युनिफॉर्म ऍक्सलरेशन अँड डिएक्सलरेशन. आता आपल्याला ऍक्सलरेशन डिक्लेरेशन जे आहे ते आता बघा ड्युरिंग लिफ्ट इतकं महत्वाचं आहे. ड्युरिंग लिफ्ट काय दिलेलं आहे सिंपल हार्मोनिक मोशन. अँड ड्युरिंग फॉल काय दिलेलं आहे युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन. म्हणजे आपल्याला लिफ्ट जो आहे आउटस्ट्रोक जो आहे तो SHM न ड्रॉ करायचा आहे आणि फॉल जो आहे तो युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन ड्रॉ करायचा आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला देणार की डिस्प्लेसमेंट डायग्राम आहे ती हाफ ऑफ मेथडनं तुम्हाला देतील. ओके, सो तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो आपण जस्ट डिस्प्लेसमेंट डायग्राम फक्त बघूया. जस्ट मिनिट. ओके, सो इथं फक्त काय करायचं बघा. पहिला नेहमीप्रमाणे आपण काय करायचं आहे अँगल जे दिलेत 120 डिग्री 45. आता इथं फक्त काय केलेलं आहे 120 डिग्री आणि 150 डिग्री डेटा दिलाय आणि हा डेटा जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. तो कसा फाइंड आउट करायचा आता कसं करणार आपण 120 डिग्री प्लस 150 डिग्री असे दोन आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक आपल्याला दिलेले आहेत. या दोघांची ऍडिशन करून घ्या म्हणजे हे 270 डिग्री झालं. 270 डिग्री आता काय करायचं टोटल 360 डिग्री आहे. 360 मायनस 270 360 मायनस 270 म्हणजे येणार ते 90 डिग्री. ओके, आता आपल्याला मिळालं किती 90 डिग्री आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे इक्वल इंटरवल बिटवीन टू पॉजेस म्हणजेच 90 डिग्री डिवाइड बाय 2 पॉजेस म्हणजे ड्वेल म्हणजे येणार किती आन्सर 45 डिग्री. म्हणजे दोन्ही अँगल हे आणि हे म्हणजे आपल्याला दोन ड्वेल आहेत ते 45 डिग्री घ्यायचे. ह्याच्याप्रमाणे हे डेटा आपल्याकडे तयार झाला. आता आउटस्ट्रोक रिटर्न स्ट्रोक ड्वेल दोन ड्वेल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 डिग्री. ह्याच्याप्रमाणे काय करा ही जी लाईन आहे याच्याप्रमाणे मार्किंग करून हे रेक्टेंगल असा तयार करून घ्या. ओके, सो जस्ट दिस इज अशा पद्धतीनं. आता आउटस्ट्रोक जो आहे त्याचे 6 पार्ट, रिटर्न स्ट्रोकचे 6 पार्ट. आता आपल्याला काय सांगितलंय आउटस्ट्रोक जो आहे तो सिंपल हार्मोनिक मोशन ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे फक्त आउटस्ट्रोक जो आहे त्याला काय करा इथं सेमी सर्कल पहिला ड्रॉ करा आणि त्या सेमी सर्कलचे पार्ट करून घ्या 6 पार्ट केल्यानंतर जे पॉइंट्स आपण अशा लाईन्स ड्रॉ करणार आहे ते पुढेपर्यंत नेऊ नका. हे असं पुढेपर्यंत न्यायचं नाही तर फक्त काय करायचं आहे इथंपर्यंतच न्यायचं आहे. कारण आपल्याला फक्त हे जे आउटस्ट्रोक आहे ते फक्त सिंपल हार्मोनिक मोशन ड्रॉ करायचं आहे. त्यामुळं
अशा पद्धतीनं तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके. आणि नेहमीप्रमाणे आपली मेथड जी आहे प्रत्येक पॉईंट मधून प्रत्येक पार्ट जे केले त्यामधून व्हर्टिकल लाईन इथून होरिझोंटल जे आहे आणि व्हर्टिकल जे क्रॉस पॉईंट मिळणार आहे त्या प्रत्येक क्रॉस पॉईंट मधून आपल्याला हे जे मिळणार आहे इथून कर्व आपण ड्रॉ करणार. हे बघा ए बी सी डी ई एफ जी. आता दुसरी जी मेथड आहे म्हणजे दुसरा जो पार्ट आहे तो युनिफॉर्म ऍक्सलरेशन रिटार्डेशन आउटस्ट्रोक आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हे दिलंय 150 डिग्री. तर इथं काय करायचं आपल्याला जी सेंटरची आता बघा हिचे पहिले पार्ट करून घेतले आपण 6 पार्ट. 0 डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश 6 डॅश नंबरिंग करून घ्या. मधला जो पार्ट आहे त्या मधल्या पार्टचे 6 पार्ट मधल्या पार्टचे 6 पार्ट करून घ्या. 6 पार्ट करून घेतल्यानंतर आता इथून हा कॉर्नर आता वरून खाली जाणार आहे. वरून खाली म्हणजे ही कॉर्नर टू कॉर्नर जोडून घ्या. मेथड बघा कॉर्नर टू कॉर्नर जोडून घ्या. तर वरती 2 पार्ट आहेत आपले आणि खाली 2 पार्ट आहेत. वरचे 2 पार्ट वरच्या कॉर्नरला, खालचे 2 पार्ट खालच्या कॉर्नरला अशा पद्धतीनं जोडून घ्या. अशा पद्धतीनं आपले लाईन्स मिळणार. आता प्रत्येक हे जे पॉइंट्स आपण केलेले आहेत पार्ट केलेले आहेत होरिझोंटल लाईनचे त्यातून व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करून घ्या. आता व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्यानंतर प्रत्येक पॉइंट मधून प्रत्येक जे हे पार्ट आहेत ओके. आता बघा ही पहिली लाईन आणि हा पार्ट इथून इथं क्रॉस पॉइंट मिळणार. असे पॉइंट सगळे काय करा बघा असे हा पॉइंट त्यानंतर इथं दुसरा पॉइंट इथं मधला सेंटरचा पॉइंट त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट मार्क करून घेणार आपण. लक्षात आलं तुमच्या? हे बघा ही 5 ची लाईन आणि ही पहिली लाईन ही दुसरी लाईन इथली दुसरी लाईन ही सेंटरची ह्या मिळालेच आपल्याला. यानंतर इथून ही जी लाईन आहे इथून ही लाईन आणि ही 1 नंबरची लाईन वरून अशा पद्धतीने हे पॉइंट्स आपण मार्क करून घ्यायचे. आणि हे मार्क करून घेतल्यानंतर स्मूथ कर्वनं हे जोडायचं आहे. अशा पद्धतीनं ही तुम्हाला पिंक कलरची लाईन दिसते पिंक कलरच्या लाईन प्रमाणे हे जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने आपली ही डिस्प्लेसमेंट डायग्राम ही हाफ मेथड कशी आहे सिंपल हार्मोनिक मोशन अँड हाफ मेथड कुठले आहे युनिफॉर्म ऍक्सलरेशन अँड रिटार्डेशन. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला विचारतील तर जे काही विचारले त्या पद्धतीने तुम्ही त्या मेथडने तुम्ही ड्रॉ करायचं आहे. ओके. सो हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम विचारतील. ओके. सो आज आपण बघितलं की रोलर फॉलोवर जे आहे ते सेम ऍक्सिसनं कशा पद्धतीने सोडवायचं त्याच्या डिस्प्लेसमेंट डायग्राम आणि कॅम प्रोफाइल डायग्राम कशी तयार करायची हे आपण आज बघितलं. त्याच्यानंतर जर समजा असे पण प्रॉब्लेम येऊ शकतात की डिस्प्लेसमेंट डायग्राम जी आहे ती 2 मेथडनं म्हणजे 2 हाफ जे आउटस्ट्रोक आहे तो एक मेथड आणि रिटर्न स्ट्रोक आहे ते दुसऱ्या मेथड. अशा पद्धतीने आपण एक सिंपल हार्मोनिक मोशन आउटस्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक जो आहे तो युनिफॉर्म ऍक्सलरेशन रिटार्डेशन मेथडनं आपण ड्रॉ करून पाहिलं. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा. ओके. सो thank you very much for watching this video lecture. Thank